नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर नितीन जाधव. आज आपण FYBA वर्गाच्या राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमाचा आढावा घेणार आहोत. अभ्यासक्रमालाच इंग्लिशमध्ये सिलेबस असे म्हटले जाते. अभ्यासक्रम ही अशी एक चौकट आहे ज्या चौकटीत विद्यार्थी अभ्यास करत असतात. अभ्यासक्रमानुसार सिलेबसनुसार वाचन केल्यास परीक्षेची तयारी निश्चितच चांगली होते आणि म्हणूनच वर्षाच्या सुरुवातीलाच आपण अभ्यासक्रमाचा आढावा घेणार आहोत. FYBAला राज्यशास्त्रामध्ये भारतीय राज्यघटनेची ओळख हा पेपर यावर्षी असणार आहे. भारतीय राज्यघटनेची ओळख हा पेपर या FYBAच्या वर्गाबरोबरच इतर स्पर्धा परीक्षांसाठी देखील अत्यंत महत्त्वाचा असा आहे. MPSC आणि UPSC या स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये तसेच बँकिंगच्या परीक्षा, पोलीस भरती या सर्व परीक्षांमध्ये देखील भारतीय राज्यघटना हा भाग अत्यंत महत्त्वाचा असा आहे. म्हणून FYBAलाच आपण भारतीय राज्यघटनेची ओळख हा अभ्यास करणार आहोत. त्या दृष्टिकोनातून राज्यघटनेच्या या पेपरचा अभ्यासक्रम कसा आहे याचा आढावा आपण घेणार आहोत. सत्र 1 साठी म्हणजे सेमिस्टर 1 साठी एकूण 4 प्रकरणांचा अभ्यास आपण करावयाचा आहे. या 4 प्रकरणांमध्ये कोणकोणते प्रकरणं कोणते, त्यात उपघटक कोणते, उपप्रश्न कोणते या सर्वांचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. प्रकरण 1 आहे भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी आणि वैशिष्ट्ये. या प्रकरणामध्ये आपण भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा ब्रिटिश कालखंडापासून तर निर्मिती झाल्यानंतर त्या राज्यघटनेची वैशिष्ट्ये कोणती याचा सविस्तर असा आढावा घेणार आहोत. एकूण 4 प्रश्न या पहिल्या प्रकरणात आपल्याला अभ्यासावयाचे आहे. पहिला ए आकडा, राज्यघटनेच्या निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी. अगदी ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेपासून तर भारतीय राज्यघटना निर्मितीच्या दिवसापर्यंतचा या सगळ्या बाबींचा आढावा या राज्यघटना निर्मितीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये आपण घेणार आहोत. दुसरा प्रश्न या पहिल्या प्रकरणातला घटना समिती. यालाच आपण घटना परिषद असंही संबोधतो. ज्या घटना समितीने, घटना परिषदेने भारतीय राज्यघटना निर्माण केली त्या घटना समितीचा अभ्यास आपण करणार आहोत. तिसरा प्रश्न सरनामा. त्याला उद्देशिका असंही म्हटलं जातं. भारतीय राज्यघटनेचा प्रस्तावना वजा भाग म्हणजेच सरनामा होय. या सरनाम्याचा अभ्यासही या प्रकरणात करणार आहोत. आणि पहिल्या प्रकरणातला चौथा प्रश्न डी आकडा म्हणजेच भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये. भारतात जी राज्यघटना घटना समितीने तयार केली, तयार झालेली राज्यघटना कशा प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण होती या सर्व वैशिष्ट्यांचा आढावा या ठिकाणी आपण प्रकरण 1 मध्ये या 4 प्रश्नांद्वारे घेणार आहोत. प्रकरण 2 म्हणजे मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्त्वे होय. या प्रकरणामध्ये राज्यघटनेचे कलम 12 पासून तर 51 अ पर्यंत म्हणजेच मूलभूत हक्कांपासून मूलभूत कर्तव्यांपर्यंत सर्व भागाचा सविस्तर तपशीलवार विवेचन आपण पाहणार आहोत. या प्रकरणातला पहिला प्रश्न म्हणजे मूलभूत हक्क होय. मूलभूत हक्काच्या प्रश्नामध्ये आपण समतेचा, स्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्धचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आणि घटनात्मक उपाययोजनांचा हक्क अशा एकूण 6 मूलभूत हक्कांचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर मूलभूत कर्तव्य. सुरुवातीला भारतीय राज्यघटनेत 11 मूलभूत कर्तव्य देण्यात आली होती. सध्या एक कर्तव्य त्यामध्ये ॲड झालं आणि आता एकूण 11 मूलभूत कर्तव्यांचा अभ्यास या दुसऱ्या प्रश्नात आपण करणार आहोत. त्यानंतर तिसरा प्रश्न म्हणजे मार्गदर्शक तत्त्वे होय. एकूण 5 मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास या तिसऱ्या प्रश्नामध्ये आपण करणार आहोत. आर्थिक मार्गदर्शक तत्त्वे, सामाजिक मार्गदर्शक तत्त्वे, राजकीय मार्गदर्शक तत्त्वे, आंतरराष्ट्रीय तत्त्वे आणि न्यायालयीन मार्गदर्शक तत्त्वे अशी एकूण 5 मार्गदर्शक तत्त्वे या प्रश्नामध्ये अभ्यासणार आहोत. एकंदरीतच प्रकरण 2 मध्ये या 3 प्रश्नांचा आपण आढावा घेणार आहोत. यानंतर प्रकरण 3 म्हणजे संघराज्य. संघराज्य या प्रकरणात आपण एकूण 3 प्रश्नांचा आढावा घेणार आहोत.
पहिला प्रश्न म्हणजे भारतीय संघराज्याची वैशिष्ट्ये. त्यानंतर दुसरा प्रश्न म्हणजे केंद्र राज्य संबंध. केंद्र राज्य संबंधाच्या या प्रश्नांमध्ये केंद्र राज्य संबंधांचे विविध पैलू आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये केंद्र राज्य कायदेविषयक संबंध, केंद्र राज्य प्रशासकीय संबंध आणि केंद्र राज्य आर्थिक संबंध या सर्व बाबींचा अभ्यास आपण या केंद्र राज्य संबंधांमध्ये घेणार आहोत. आणि या संघ राज्याच्या प्रकरणातला तिसरा प्रश्न म्हणजे संघर्षाचे मुद्दे. संघराज्य असलेल्या देशामध्ये एकाच वेळी केंद्र सरकार आणि घटक राज्यांमधली सरकार आपला कारभार आपापल्या कार्यक्षेत्रात पाहत असतात. स्वाभाविकच अशा वेळी संघराज्यात केंद्र आणि राज्यात संघर्ष उद्भवू शकतात. तसेच केंद्र आणि राज्यांबरोबरच राज्यांमध्येही संघर्ष उद्भवू शकतो. आणि याच दृष्टिकोनातून भारतीय संघराज्यातील पाणी हा एक संघर्षाचा प्रश्न आणि दुसरा सीमा हा संघर्षाचा प्रश्न या संघराज्याच्या प्रकरणातला तिसरा प्रश्न देखील आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर पुढचं प्रकरण म्हणजे प्रकरण 4 घटना दुरुस्ती. घटना दुरुस्तीच्या व्याप्ती आणि मर्यादा. भारतीय राज्यघटना निर्माण झाली तेव्हा 395 कलम इतकी कलमे भारतीय राज्यघटनेत होती. कोणतीही घटना काळानुसार ती बदलली पाहिजे, काळाच्या गरजेनुसार त्यात बदल करता आला पाहिजे आणि त्याच उद्देशाने भारतीय राज्यघटना देखील बदलता येते. त्याच संदर्भाने या प्रकरणात आपण घटना दुरुस्तीची व्याप्ती आणि मर्यादा याचा अभ्यास करणार आहोत. या प्रकरणातला पहिला प्रश्न म्हणजे घटना दुरुस्तीच्या पद्धती. यात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या 3 पद्धती अभ्यासणार आहोत. घटना दुरुस्तीची पहिली पद्धत म्हणजे साध्या बहुमताने घटना दुरुस्ती, दुसरी पद्धत म्हणजे विशेष बहुमताने घटना दुरुस्ती आणि तिसरा प्रकार संसदेचं विशेष बहुमत आणि निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांची मान्यता. अशा 3 पद्धतीच्या घटना दुरुस्तीच्या पद्धती आपण या प्रकरणातल्या पहिल्या प्रश्नात अभ्यासणार आहोत. आजपर्यंत अनेक घटना दुरुस्त्या झालेल्या दिसून येतात. त्यापैकी काही घटना दुरुस्त्या ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यापैकी 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती आणि 86वी घटना दुरुस्ती या 3 घटना दुरुस्त्यांचा अभ्यास आपण या प्रकरणातल्या दुसऱ्या प्रश्नामध्ये करणार आहोत. आणि या प्रकरणातला शेवटचा प्रश्न म्हणजे भारतीय राज्यघटनेची मूलभूत चौकट. याला मूलभूत संरचना किंवा बेसिक स्ट्रक्चर भारतीय राज्यघटनेची मूलभूत संरचना असंही म्हटलं जातं. याचा अभ्यास या प्रकरणात करणार आहोत. एकंदरीत यावर्षी आपण 4 प्रकरणांचा अभ्यास सत्र सेमिस्टर 1 साठी असणार आहे. कोरोना साथीच्या काळात आपण या 4ही प्रकरणांवरती आपल्या महाविद्यालयाच्या यूट्यूब चॅनलवर, आपल्या महाविद्यालयाच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे JMD कॉलेज सिन्नर, यावरती सर्व टॉपिकवरती व्हिडिओ लेक्चर्स तयार करून अपलोड करण्यात आलेले आहेत. या सगळ्या लेक्चरच्या द्वारे आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.